कौलापूरला विमानतळ उभारणीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून युद्धपातळीवर पाठपुरावा सुरू आहे। सध्या विमानतळाची जागा राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे असून राज्य शासन ही जागा विमानतळ उभारणीसाठी देणार आहे। विमानतळाच्या धावपट्टीसाठी जागा अपुरी पडत आहे। कमी पडणारी जागा ही खरेदी करून देणार आहे। केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने या ठिकाणी विमानतळ उभारणीचा सर्वे आणि प्रस्ताव हा अंतिम टप्प्यात असल्याने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले। प्रस्ताव प्राप्त होताच विमान मंत्रालयामार्फत पात्रता आणि सर्वेसाठी युद्धपातळीवर हालचाली करू असंही ते म्हणाले। संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभानंतर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, कौलापूर विमानतळाबाबत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रयत्नशील आहेत। जिल्हाधिकारी यांच्याकडून ही माहिती घेतली आहे। राज्य शासनाने वाढीव जागा मिळाल्यानंतर या विमानाचं काम राज्य सरकार MIDCच्या माध्यमातून करणार आहे की AIच्या माध्यमातून करणार आहोत याचा निर्णय होतो। पालकमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू आहे। MIDCच्या माध्यमातून भूसंपादन लवकरच सुरू होईल। MDCने केंद्र सरकारने एक प्रस्ताव या संदर्भात ओलेस सर्वेसाठी पाठवायचा आहे। MDCच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे। लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून आमच्याकडे येईल। ओवेलेस सर्वे फिजिबिलिटी सर्वेसाठी एक टीम येईल असंही त्यांनी सांगितलं। कौलापूरचं विमानतळ लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत। मी मागच्याही दौऱ्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की देशामध्ये कुठंही विमानतळ करायचं असेल तर राज्य सरकारने जागा द्यावी लागते। राज्य सरकारने जागा दिल्यानंतर पुढचं काम राज्य सरकार MIDCच्या माध्यमातून करणार आहे की आम्ही AIच्या माध्यमातून करणार आहोत याचा निर्णय होतो। कौलापूरच्या विषयामध्ये निश्चितपणे काही हालचाली सुरू आहेत। या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा हे सातत्यानं त्याचा पाठपुरावाही करत आहेत आणि मध्यंतरी त्यांचं माझं बोलणंही झालं आणि त्यानुसार मी आत्ता जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये MIDCच्या माध्यमातून कौलापूरच्या जागेचं आता जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो। भूसंपादन पूर्ण होण्याचं भूसंपादनही सुरू करायचं आहे आणि MIDCनं आमच्याकडे केंद्र सरकारकडे मग मोका असेल किंवा AIकडे एक प्रस्ताव या संदर्भातला आम्हाला ओएलएस सर्वेसाठी पाठवायचा आहे। तर ज्यावेळेला मी ही माहिती घेतली तर MIDCच्या माध्यमातून तो प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे। लवकरात लवकर तो प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून MIDCच्या माध्यमातून आमच्याकडे येईल आणि मग OLS सर्वे असेल त्याच्यातली फिजिबिलिटी चेक करण्याचा विषय असेल त्यासाठीची एक ताबडतोब आमची टीम या ठिकाणी येईल आणि विमानतळाच्या निर्मितीच्या विषयासाठी मला असं वाटतं की वेगानं आता हालचाल सुरू झालेली आहे। एकीकडे तुम्ही विमानतळाची संख्या वाढत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विमानतळाच्या दुर्घटनेमध्ये मुकावं लागतं। दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या। मी सांगतो तुम्हाला ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत। एखादं नव्यानं विमानतळ तयार करणं आणि एखाद्या अपघातात झालेली दुर्दैवी घटना आहे, ह्या दोन्ही मला असं वाटतं की एकत्र करण्यात काही अर्थ नाही। दुर्घटना का झाली, त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे या संदर्भात AIBची आमची टीम DGCAची टीम तात्काळ काही तासात त्या ठिकाणी पोचली। त्यांनी ब्लॅक बॉक्ससुद्धा त्या ठिकाणावरून हस्तगत केला। आता ब्लॅक बॉक्समधली जो काही डेटा आहे तो डाउनलोड करण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे बारामतीसारख्या ठिकाणी जी काही एअरस्ट्रीप होती ती एअरस्ट्रीप तुम्हाला सांगायला लागेल की एका फ्लाईंग क्लब तिथं चालत होता, एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती, त्यांची ती एअरस्ट्रीप होती। त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स आहेत या संदर्भातलंही तात्काळ आदेश DGCAने दिलेत, कारण 10-15 वर्ष तशी ती एअरस्ट्रीप वापरण्यात होती। अनेक वेळा दादा असतील, पवारसाहेब असतील, ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती। पण ही घटना का घडली, त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे त्याचा तपास AIB करते आहे, त्याचा तपास DGCA करते आहे आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर येईल। मी तुम्हाला की विमानतळाची संख्या वाढत असताना अशा पद्धतीनं अर्धवट विमानतळ मी तुम्हाला तेच सांगितलं, हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं। हे एक ट्रेनिंग स्कूल होतं, एक फ्लाईंग क्लबची एअरस्ट्रीप होती, तिथे फ्लाईंग क्लब चालत होता आणि म्हणून अशा किती आहेत
विमानतळ स्वतंत्र नवीन करणं, आता कौलापूरचं विधान, कौलापूर हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून एक स्वतंत्र विमानतळ होतं आहे. त्यामुळे हे विमानतळ नव्यानं होणं आणि अशा अनकंट्रोल एअरस्ट्रिप्स किती आहेत याचा विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते सुद्धा DGCने आता चौकशी करायला सुरुवात केली आहे. ह्या अनकंट्रोल ज्या एअरस्ट्रिप्स आहेत त्याच्यावरती 100% पुढच्या काळामध्ये याच्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी निश्चितपणे घेतली जाते.